हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. देव नाही देव्हाऱ्यात. लाओत्से सांगतो की भराव नसेल तर दऱ्याखोरी उद्ध्वस्त होतील. दऱ्याखोरी म्हणजे अंतःकरण आणि त्यांचे भरलेलेपण म्हणजे आत्म्यांशाची चाहूल, जागृती, अस्तित्व, जीवन जगताना त्याच्या अपेक्षेने केलेले आत्माचरण इत्यादी. आजच्या काळात भौतिक वासना, कामना, इच्छा पुरवणारा जो कोणी असेल त्याला देवत्व बहाल केले जाते. इतकाच विश्वास बसायचा अवकाश की अमुक आपल्या इच्छा पूर्ण करतो, त्याच्यात ती शक्ती आहे. लगेच त्याची पूजा करायला सुरुवात होते, त्याचे मंदिर उभारले जाते. असेही घडते की एखादा देवतेचे मंदिर उभारतो आणि तो पुजारी म्हणून तेथे सेवा करतो, सायंकाळी प्रवचने करतो. काही दिवसांनी त्या पुजाऱ्यावर लोकांचा विश्वास बसतो. यथाकाळी तेथेच त्या पुजाऱ्याचे मंदिर बांधले जाते, त्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात तेथील मूळ देवता झाकळून गौण होते. आज श्रद्धा दुर्मिळ होत चालली आहे, त्याची जागा विश्वास घेत आहे. श्रद्धा अकारण असते आणि ती भावभक्तीमधून आपोआप बसते आणि ती अढळ असते. ती जशी कशाने निर्माण करता येत नाही, तसेच ती एकदा बसली की ती कधी नष्ट होत नाही. श्रद्धा असेल तेथे गाभारा निर्माण होतो आणि त्यात देवत्व प्रस्थापित होते. त्यासाठी कसलेही सोपस्कार लागत नाहीत. परंतु विश्वास काही कारणाने बसतो आणि उद्या जेव्हा ते कारण नष्ट होते तेव्हा विश्वासही नष्ट होतो. जेथे श्रद्धा असते तेथे देवत्व असते आणि जेथे विश्वास असतो तेथे रिकामा गाभारा असतो. कारण त्यात देवत्वाचा आभास असतो, त्यात देवत्व नसते. देवत्वाच्या नावाने काही उत्सव सुरू केले जातात, परंतु अहंकारामुळे असे उत्सव बंद होतात. कारण पुढारी अनेक असतात, कार्यकर्ते नसतात. जणू काही तो उत्सव हा नियोजन करणाऱ्याची वैयक्तिक बाब असते. त्याचा अहंकार सुखवण्यासाठी तो उत्सव आयोजित केलेला असतो. अनेक मंदिरामधून पूजाविधींचे सोपस्कार केले जात असतात की येथे विधींना भक्तीपेक्षा आणि भक्तापेक्षा जास्त महत्त्व असते. देवालयातील जागा विधी करणाऱ्यांसाठी दिली जाते. भक्त बिचारे कसे बसे अंग चोरून दर्शन घेत असतात. सर्वत्र धुराचे आणि गोंगाटाचे साम्राज्य पसरलेले असते. त्यात सर्वसामान्य भक्तांना देवदर्शन दुर्मिळ होते. जे अमाप पैसे घेऊन विधी करवून घेतात त्यांना दर्शन त्वरित दिले जाते. अशा त्या गाभाऱ्यात देवत्व नसते. जे असते ते पूजा करणाऱ्यांच्या वासना असतात, त्यांचा तो अहंकारी आवाज असतो. देवत्व देव्हाऱ्यात नसते, ते असते भक्तांच्या अंतःकरणात. तेथे भक्ती असली की मग भक्त जेथे असतो तेथे देवत्व आपोआप प्रगट होते. ते प्रगट करावे लागत नाही. त्याचे दर्शन बाह्य इंद्रियांनी घेताही येत नाही. ते अंतस्थ विराजित असते. तेथे परम शांती असते, देवत्वाचे पावित्र्य असते. सृजनात्मक चैतन्य. लाओत्से सांगतो की सृजनशक्ती नसेल तर सर्वस्वाचा विनाश होईल. अगदी स्वाभाविक अशीच ही गोष्ट आहे. शक्ती कितीही असली तरी त्यात जर चेतना नसेल तर ती शक्ती आपली आपण कार्य करू शकत नाही. बुलडोझर महाशक्तिवान आहे, त्यात भरपूर डिझेल भरून ठेवले आहे, तरी बुलडोझर त्याचा तो काम करू शकत नाही. त्याला काम करायला चेतना द्यावी लागते. कोणीतरी त्यात बसून तो सुरू करून वापरावा लागतो. मग त्यातील शक्ती अनेक माणसांचे काम एकट्याने करते. तसेच लाओत्सेने येथे सृजन हा शब्द वापरला आहे तोही महत्त्वाचा आहे. कारण चेतना ही अतीत असते. तिला सृजन भंजन असे काहीही नसते. ती जो वापरतो त्याच्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक काम होणार हे अवलंबून आहे. चाकू हा भाजी कापू शकतो आणि एखाद्याचा गळाही कापू शकतो. चैतन्य जर सृजन करणारे नसेल तर सर्वत्र भंजनात्मक कार्य होतील आणि येथे सर्वस्वाचा विनाश होईल. विनाश याचा अर्थ कधीही भरून येणार नाही असा नाश होईल. उदाहरणार्थ, एखादा प्राणी मानवाला त्रासदायक असेल आणि त्यामुळे वैतागून मानवाने जर ठरवले की या प्राण्याचे पृथ्वीवरून समूळ उच्चाटन करायचे आणि आजच्या अतिप्रगल्भ विज्ञानाला
ते शक्यही आहे. तर हा असा प्राणी या विश्वातून कायम करता पुन्हा कधीही जन्माला न येण्या इतपत विनाश होईल. या प्राण्यामुळे मानवाला जरी त्रास होत असला तरी वैश्विक पर्यावरणाला आवश्यक असल्यामुळेच तो जन्माला आलेला आहे. कोठेतरी काहीतरी त्याच्या विरुद्ध आहे, म्हणूनच तो जन्माला आलेला आहे. एरवी तो जन्माला येणे शक्य नाही. विश्व द्वंद्वावर चालते हे लक्षात घ्यावे. याच्या विनाशामुळे त्याच्या विरुद्ध असलेलेही जीव विनाश होईल. यामुळे वैश्विक पर्यावरणाला धोका निर्माण होईल. अशा प्रकारे त्या प्राण्याच्या विनाशामुळे कधीही भरून न येणारे वैश्विक नुकसान होईल. कित्येक प्राणीजाती कायम करता नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळेच वैश्विक पर्यावरण बिघडलेले आहे. आजच्या मितीला आतंकवाद्यांच्या हातात जणू शस्त्रे उपलब्ध झाली तर काय होईल, या नुसत्या विचाराने आणि भीतीने जगातील समंजस लोकांची झोप उडाली आहे. आतंकवादी अणुतंत्रज्ञान आणि किंवा अणुबॉम्ब मिळावेत म्हणून ते जेथे आहेत तेथून हस्तगत करण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. त्यांच्या हाती अशी शस्त्रे सापडू नयेत म्हणून शहाणे लोक अथक प्रयत्न करत आहेत. शांतताप्रिय लोक पृथ्वीवरून अणुशस्त्रे कायम करता पूर्णपणे नष्ट करावीत म्हणून प्रयत्नशील आहेत. नुसती शक्ती असून भागणार नाही, त्यासाठी चैतन्य असणे आणि तेही सृजनात्मक चैतन्य असणे अत्यावश्यक आहे. तर आणि तरच हे विविधतेने नटलेले वैचित्र्यपूर्ण विश्व टिकून राहील. जागतिक शांतता टिकून राहील. हजारो वर्षापूर्वी लाओत्सेने दिलेले हे आध्यात्मिक ज्ञान आजही फार उपयुक्त आहे. हरि ओम.